आमचे मयत फुले धन्यवाद दरबार शुभ आगमन झालंय. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा निवडून आलेले असे गोड व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय आदरणीय महेश चौगुले साहेबांचे इकडे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. शेलार नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज वेल आज उमेश सोनावणे साहेबांचे देखील इथे शुभागमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल सर्वांच्या हृदयावरती राज्य करणारे दमदार आमदार सन्माननीय आदरणीय महेश चौगुले साहेबांचे इकडे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. एकदा नव्हे दोनदा नव्हे तर अगदी तिसऱ्यांदा दमदार आमदार म्हणून आपल्या सर्वांचे हे लाडके व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती. हो हवेत खेळलेत. उंचीवरती बॉल आहे, गॅप मध्ये आहे आणि बॉल ट्रॅव्हल होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. अर्ध्याचा बोलणं असतोय थेट ना आपला आमदार महेश शेट. भारतीय देखील जाऊन पोहोचूया 13 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत चेंडूंचा जर बघितला गेला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला विदाउट लॉस 13 धावात. पुढचा बॉल थोडासा आतमध्ये आला यावेळेस आणि तिकडे एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम मतीन स्पोर्ट्स महापोलीस संघाला पाहतोय. 14 आकड्यावरती धावसंख्या आहे. चांगलं षटक म्हणता येईल महापोलीस संघासाठी, ज्यामध्ये 14 धावा आल्या. 14चा अवरेजने सुरुवात केली. सुरुवातीला धावा खूप चांगल्या बनवल्यात आणि दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सर्वांचे आवडणारे व्यक्ती, सर्वांना हवे वाटणारे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय महेश चौगुले साहेब यांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील शेलार नगरीमध्ये अर्थात पॉवर शेलार ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण 14 पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे आणि आता गोलंदाजीवरती गोलंदाज वैभव पाटील. धावसंख्या फळकावरती 14 आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला विदाउट लॉस 14 धावा. जिशान बॅटिंग करतोय आणि जिशानच्या समोर जर आता ओपनिंगला जर पाहिलं गेलं कैफ ही जोडी मैदानामध्ये आहे. खूप चांगला खेळ चालू आहे सध्या मतीन स्पोर्ट्स महापोलीस संघाकडनं. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला मी स्पोर्ट्स कवाड बीच्या विपक्षामध्ये सुपर परफॉर्मन्स राहिला होता. बॅटिंग दर्जेदार राहिली होती आणि आता देखील बॅटिंग चांगली करतात. सुरुवातीला ओपनिंग पार्स मध्ये जर बघितलं गेलं तर धमाकेदार फटके पाहायला मिळाले आणि त्याच्याच मदतीनं 14 धावा मी म्हणेन पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट मिळालाय. पण आता विकेट टेकिंग ऑप्शन वैभव पाटील गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवरती तयार. वरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल इनसाइड आउट खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल निघून जाईल सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय वैभवच्या विपक्षामध्ये 4 आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढतात जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. अपसमच्या बाहेर चेंडू होता जसं पाहिलं आणि सरळ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने खेळले आणि एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनला क्लिअर करताना मोठा धमाकेदार फटका चौकाराच्या मदतीने पाहायला मिळाला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 18 आकड्यावरती आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला. बोलतो यार आपटून टाकायचा प्रयत्न केला. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने आणि त्याच दरम्यान एक धाव मात्र तिकडे कंप्लीट केली गेली. याच एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात 19 आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या आधीचा चेंडू जर पाहिलं तर पुढे टाकला होता, आता थोडा पाठी ठेवला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एका धावेच्या मदतीने 19 आकड्यावरती धावसंख्या आपण फळकावरती आपण सध्या पाहतोय. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे. दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये वैभव पाटील
जो विकेट टेकिंगचा ऑप्शन आहे. पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या तर वैभव पाटील त्या धावांचा कमबॅक करताना आपण अनेकदा पाहिलंय. पण सध्या वैभव कशी गोलंदाजी करेल, कारण की मागच्या 2 चेंडूवरती 5 धावा आल्या त्याच्या विपक्षात. ओकॅपसाठी हा बॉल पायावरती होता, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. एक धाव तर बनवली गेली आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली 2 धावा बनवल्या. तिसरा धाव देखील मिळेल ओव्हर थ्रोच्या मदतीनं, कदाचित चौकार देखील जाऊ शकतं. आणि पंचांचा इशारा लेग बायच्या रूपात. टोटल धावा 6. म्हणजे आता असं म्हणावं लागेल की टप्पी टप्पी षटकार. बघा, षटकार मारण्याकरिता मोठा फटका मारावाच लागतो असं नाहीये. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सगळे सन्माननीय व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दाखवले जातात, जे नुकताच ज्यांचा शुभागमन झालाय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांना आपण पाहतोय. सर्वांचे लाडके दमदार आमदार आपण पाहतोय. आणि आमदारकीची हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि असंच नाही, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम, जनांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि जनसेवेमध्ये तत्परतेने असलेले हे व्यक्तिमत्व आपण आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. आणि त्याच्याचमुळे की काय, पंचांचा इशारा पुन्हा एकदा 22च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती, धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 26 आकड्यावर. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ समाप्त झाले टोटल 4. 26 धावा फळकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेला, या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूवरती 12 धावा आल्यात. चांगली बॅटिंग चालू आहे. 26 धावा फळकावरती आहेत. 5व्या क्रमांकाचे चेंडू आहे. आपटून टाकला, बॅट चेंज लागली. लॉंग स्टॉपला आता चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जातोय, पण त्याच दरम्यान आणखी एक सिंगल पाहायला मिळेल. आपटून टाकला होता चेंडू. प्रयत्न होते ऑन साइडला पुल करायचे, पण बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही. तर पण मी म्हणेन की प्रॉपर बाउन्सर पाहायला मिळाला. तिकड बाउन्सर होता. टप्पा पडल्यावरती अगदी शरीरावरती चेंडू टाकलेला, बॉडी लेंथ वरती चेंडू ठेवला होता आणि त्याच्यामुळे आउटर एज लागली होती आणि तिकडे एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 27 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 27 धावा फळकावरती आहेत. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 13 धावा आल्या. शेवटचा अंतिम चेंडू स्टेप आउट केला होता, स्टेप आउट केलेला, लो राहिला बॉल आणि त्यानंतर पंचांचा इशारा. हा देखील षटक विकेटलेस राहील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती प्रथमतः बॅटिंग करताना टीम मती स्पोर्ट्स महापोलीस संघाची टोटल जोडली गेली आहे, ती म्हणजे 27 आकड्यावर. विदाउट लॉस 27 धावा. एक चांगला स्टार्ट म्हणता येईल मनोज सर, कारण की कोलिवली संघाची ताकद राहिली आहे गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीच्या विपक्षामध्ये भेदक फटके पाहिले. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट किंवा जमाची बाजू मी म्हणेन की पार्टनरशिप फार महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. ती पार्टनरशिप, साझेदारी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये जिशानने देखील भरभरून धावा बनवल्या आणि त्याच्या समवेत कैफने देखील धावा खूप चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्या. षटकार पाहिले, चौकार पाहिले, जिथे जिथे धावा मिळतील तिथे तिथे धावा त्याने बनवल्या. मग पळून का होईना, पण धावा त्याने देखील वळकावरती लावल्या गेल्या. 27. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, अर्थात 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती इकडनं मी म्हणेन की 10-12 धावा जरी आल्या आणखी, तरी पण 38, 39 ते 40चं तुम्हाला आव्हान दिसेल. आणि त्यानंतर महापोलीस संघाची गोलंदाजी चांगली आहे, सो एक टफ चॅलेंज होऊ शकतं टीम कोलिवली संघाला. सुपर मॅच पाहायला मिळेल. मॅच जबरदस्त होणार आहे, रंगणार आहे मॅच. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय विकी दळवी. हे चेहरा खूप टाइम नंतर मी तरी बघतोय, खूप वेळानंतर गोलंदाजी करण्याकरिता विकी दळवीला आणलं गेलंय. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी पाहिलं तर विकी दळवी प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जात होता, पण आता यंगस्टरला चान्स द्यायचा आहे म्हणून सध्या कुठेतरी मागाई होते. पण आता विकीला आणलाय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. पाठीमागे क्षेत्ररक्षक कुमार आहेत आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 29 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3ची सुरुवात झाली आहे. विकी दळवीला आणलं गोलंदाजीवरती आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. अनुभवी गोलंदाज विकी दळवी सध्या पाहतोय आणि या अशा सिच्युएशन मध्ये अनुभवाची फार जास्त गरज आहे, कारण की विकेटच्या शोधामध्ये आहेत. बघा, कैफने 7 मध्ये 10 बनवल्यात, पण
ओ हवेत खेळलं कॅफच्या बॅटमधनं ओ पॉइंट लाईनच्या बाहेर बॉल निघून जाईल सरळ हवाई सफर 6 धावा. बॅटिंग पण कुठे कमी पडलेली नाहीये. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळाली. 35 धावा फळकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या पण दुसरा चेंडू जो षटकार जोडला कैफने देखना फटका होता. लॉंग ऑफ बॉडी लाईन क्लिअर करताना बॅकहँडचा वापर चांगला केला आणि फ्रंट फूट वरती खूप चांगले खेळतात कैफ सध्या. पुन्हा एकदा फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक तिकडे फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि 2 धावा सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट करतात आणि या 2 धावेच्या मदतीने 37 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. आपण चर्चा करत होतो की अवघ्या 12-13 धावा जरी बनवल्या तरी पण इनफ टोटल होऊ शकतं पण पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. सो आता इथून विचार करेल टीम महापोलीस संघ की येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती आणखी एखादा मोठा फटका 40+ करू होईल हे इंटेन्शनने खेळतात. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. रनआउटची संधी ब्रेक थ्रू मिळेल का? एकदा बनवली. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि तिकडे 2 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिलाच आज कोयवली संघाने. या आधी देखील आपण पाहिला होता एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 4 धावा आलेल्या ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 2 धावा तर पळून काढल्या होत्या आणि 6 धावा त्या चेंडूवरती मिळालेल्या आणि उल्लेख देखील केला होता की टप्पी षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता देखील जर बघितलं तर एकही धाव नव्हती. ऑलमोस्ट तिकडे 2 धावा आल्या. रडू षटकार मनोज ठाकरे सरांचा आमच्यापर्यंत मेसेज पोहोचतोय. 39 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5वा बॉल सोडू दिलाय. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्तच्या मदतीने धावा फळकावरती 4-0 40. आज टीम पॉवर शिलारचा प्रदर्शन खूप चांगला पाहायला मिळाला. बोला तयार हो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फार उंचीवरती आहे. उंची आणि लांबी बॉल निघून जाईल सरळ सीमारेषा बाहेर. अजून एक धमाकेदार फटका षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती 46. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विकी तयार. हा चेंडू स्लोवर होता. बॅक ऑफ द हँड. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. फेकी करतायत तिकडनं आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धाव्याच्या मदतीने धावा फळकावरती जर पाहिल्या तर जोडल्या गेल्या टोटल 48-48 आकड्यावरती. विजयासाठी 49 धावांची गरज आहे. यातील विजेता संघ टीम पॉवर शिलार संघासोबत 2 हात करताना तुम्हाला आजच्या दिवसातील क्वालिफायरची अंतिम मॅच पाहायला मिळेल जी सेमीफायनलची देखील मॅच उल्लेख करू शकता कारण की डायरेक्ट विजेता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचणार आहे. सो इम्पॉर्टंट मॅच असेल दोन्ही संघांसाठी. टीम कोलिवली संघ अर्थात गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला आपण पाहतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये मतीन स्पोर्ट्स महापोली प्रथमतः बॅटिंग करताना 48 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. 49 धावांचं आव्हान. चला आपण आपल्या व्यासपीठावरती आपल्या हॅलो सर्वांचे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत ते हॅट्रिक आमदार ज्यांनी या भिवंडी मध्ये रेकॉर्ड केला का कधी न झालेला असा लागोपाठ 3दा निवडून येणारे असे हे प्रथम आमदार म्हणजे आमचे तुमचे सर्वांचे लाडके महेशजी चौगले साहेब इथे आलेले आहेत. आपण आमच्या गावचे बोलले तर ते बोरफाडाला सांगतील आमचे गावचे. तर नेहमीच आम्हाला एक त्यांचा सहकार्य लाभतो. असा कोणताही कार्यक्रम नाही का साहेबांनी आपल्याला सहकार्य केलेलं नाही. या ग्राउंड करिता हे जे बाल्कनी आहे हे जे बनवून दिलेलं आहे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. तसेच या ग्राउंड करता यापूर्वी 35 लाख देखील साहेबांनी दिले होते.
संपूर्ण वॉल कंपाऊंड आणि गॅलरी वगैरे, परंतु काही कारणास्तव ते काम होऊ शकलं नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला साहेबांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षापेक्षा ते नेहमी अपेक्षा करण्यापूर्वीच पूर्ण करत असतात. या ग्राउंडमध्ये 1-2 बाल्कनी, गॅलरी आणि वॉल कंपाऊंड आणि चांगला असा ग्राउंड आपल्यालाही देखील सांगताना आनंद वाटेल का माझ्या शेलार गावातील दत्तगाव असलेला माझा शेलार गाव, या शेलार गावमध्ये एक अशा पद्धतीचा ग्राउंड आहे का बाहेरून लोक देखील ते या ठिकाणी खेळायला येतील. या आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे, अपेक्षा देखील आपण पूर्ण करायला, यामध्ये आम्हाला किल मात्र शंका नाही आहे. ज्या पद्धतीने या शेलार गावावर आपण प्रेम केलं, प्रेम दाखवलं, भरपूर अशी करोडीची कामं केली, तेच प्रेम आपल्याला मतरूपीमध्ये म्हणजे रेकॉर्ड ब्रेक 5,002 मतं आपल्याला शेलार गावाने दिलेले आहेत. आणि नक्कीच आम्ही आपल्याला कधीच आपण भिवंडीलाच मानत नाही, आपण शेलारचेच आहात आणि आमच्या उमेशला आपण ठेवलेल्या सोबत उमेशही आपल्यालाच घेऊन येईल आणि शेलारची घरपट्टी तशी आहेच आहेत, त्याबद्दल काहीच शंका नाही आहे. वेळ कमी आहे, साहेबांनी आपल्याला नेहमीच सहकार्य केलेलं आहे, आणखीनही पुढे करतील. बंधारा वगैरे आहे किंवा गावाच्या विकासाचा तलाव सुशोभीकरण असे आहेत, त्या आपल्याकडून या 5 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करायलाच. मॅच आहे म्हणून मी जास्त बोलत नाही. यापूर्वी बरेचसे आपल्या प्रचाराच्या दरम्यान मी भाषणामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आता मी साहेबांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलावे. आजच्या या क्रिकेटच्या पॉवर चषक टुर्नामेंटमध्ये उपस्थित शेलारचे सगळे वरिष्ठ, घनश्याम सेठ, दिनू, सगळे सदस्य, हा एक चांगला कार्यक्रम. म्हणजे आज भिवंडीत सगळीकडे क्रिकेट चालू आहे, कारण का रोज 1-2 क्रिकेट चालूच असतात. पण शेलार गावात एक स्वतःचं ग्राउंड आणि स्वतःच्याच चांगल्या टीम तयार केलेल्या आहेत. त्या टीमच्या माध्यमातून मी कधी पण येतो तर समजतो, कुठे इथे आजूबाजूला असते तर फायनलला शेलारचीच टीम फायनलला आहे, कधी कधी दोन्ही टीम शेलारच्याच असतात फायनलला. म्हणजे इथून जे खेळाडू आहेत एक चांगल्या पद्धतीने क्रिकेटमध्ये मुरलेले आहेत, चांगलं क्रिकेट खेळतात. आणि म्हणजे गावाचं प्रत्येक खेळ तर आता दहीहंडी पण बघतो, प्रत्येक खेळामध्ये इथूनचे युवा आहेत त्यांना अति प्रोत्साहन असतात आणि ते एकदम चांगले खेळतात आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक खेळामध्ये त्यांचं लक्ष असते. तर त्यामुळे तर आपण कधी पण या क्रिकेट असो का कुठलं दुसरं पण काय असो, म्हणजे जिमचं असेल तर जिमला पण आपण कधी मदत करतो. ज्यांनी कधी शेलारच्या ज्या युवा पोरं आहेत त्यांनी काहीतरी सांगितलं तर मला पण एक आनंद होतो काहीतरी करण्याचं. तर आत्ता पण त्यांचं काहीतरी इच्छा असतील, जे क्रिकेटचं आता यांनी सांगितलं आहे का इथे ग्राउंडमध्ये काय काय करायचं आहे, तर मी पण आता चर्चा तीच करत होतो. गॅलरी पाहिजे, हा एकदम उतार भाग झाला, इथे माती टाकली तरी जरा एक व्यवस्थित होईल. काही लोकांनी सांगितलं ते खांबा तो मध्ये येतो तो पुढे करायला पाहिजे. तर हे चांगलं काम आपण करायचा प्रयत्न करू. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे पैसे भरपूर पैसे आहेत. शेलार गावासाठी मी दत्तक घेतलंय म्हणून अजून जास्त पैसे शेलार गावासाठी येतात. आणि जो ह्या इलेक्शनला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं एक चांगला मतदान म्हणजे मला भेटलं मतं. म्हणजे गेल्या वेळी आपण बघितलं का आपल्याला काय 2700 मतं पडलेली, पण ह्या वेळेस ती वाढून 51 म्हणजे 5001 मत पडले, 2 मतं पडल्यात. म्हणजे एक डबलचं हे केलं, कारण का एक दत्तक घेतल्यामुळे असं वाटते का तुमचं लक्ष पण माझ्यावर आहे. आणि सगळेजण खरोखर आपण जे बोलतो का विकासाकडे लोक लक्ष देतात, तर आपली सगळी लोक इकडे शेलार गावाची त्यांनी विकास बघितला आहे. शेलार गावात आपण चांगली कामं केलेली, चांगली कामं केल्यात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी खरोखर जो विकासाला मतं द्यायला पाहिजेत ती मतं देतात. कोणाला पण जात पात हे सोडून आपण एक चांगलं आपला गावाचा कसा विकास होईल त्यासाठी सगळे आपण एकत्र यायला पाहिजेत. म्हणून तुम्ही पण बघतात का आमच्या गावात फार वाद असतील एक दुसऱ्याचे, पण गावाचा विकास कसा होईल तर ते कशा पद्धतीने होईल बघून द्या. कॅच आता
अरे व्हेरी गुड. तर तुम्ही गावाचे जे वाद असतील ते सोडून, पण गावात कोणाच्या माध्यमातून विकास होईल, कुठल्या सरकारच्या माध्यमातून विकास होईल, त्यासाठी सगळे एकत्र येतात. आणि एकत्र येऊन पण तसं पण नाही, माझ्यासाठी तर एकदमच एकत्र आले यावेळेस आणि एवढं मतं दिलं त्याबद्दल मी पूर्ण गावाचे एक आभार व्यक्त करतो. कारण का इकडून जी सुरुवात झाली तिकडून आम्ही समजलो का पुढची आमची परिस्थिती काय असेल. इलेक्शनला पहिली पेटी फोडली तर शेलार बिलार जे हे मतं आले तर आम्हाला वाटलं नाही, खरोखर लोकांचं जे मत होतं, जे आपण जे काम केलं आहे त्याबद्दल एकदम मत चांगलं आहे. आणि लोकांनी शेलार गावाला जे दत्तक घेतलेलं तो माझा निर्णय एकदम खरोखर चांगला निर्णय होता. आणि आपल्या सगळ्यांनी एक मला पूर्णपणे जे मदत केले 10 वर्ष गेलं, आता हे 3रं वर्ष झालं आहे, म्हणजे 15 वर्ष जी मदत केली, आपले मनापूर्वक मी आभार व्यक्त करतो. कारण का जसं आपण माझ्यासाठी केलं आहे, मी 5 वर्ष आपल्यासाठी बांधीक राहीन. तुम्ही जे जे काम बोलाल ते मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. 2 विकेट गेले, अजून थांबलो तर त्यांचे जास्त विकेट जातील. नाही, तरी पण मी सगळ्या युवांना सांगतो, तुम्ही काही पण सांगा, आपण नेहमी हे आणि तुम्हाला आत्ता हे ग्राउंडचं दिनू मला नेहमी काय काय करायचं ते सांगतो. तरी आत्ता पण काय असेल, दुसरे विषय पण असतील, गावचे असून दे, बाहेरचे असून दे, पर्सनल असून दे, का कुठे तुम्ही अडचणीत असाल तरी पण मी तुमच्याबरोबर राहील. एवढंच मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय मॅच होती, सुरू होती, साहेबांना देखील भीती वाटली का बॅटिंग करणारा संघ कोलिवली. मी भाषण करता 2 विकेट गेले तर मला थांबून घ्यावा, नाही तर कोलिवलीवाला मला येऊन बोलतील बाबाचं हे काय केलं. परंतु साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं, या ग्राउंड करता 1 कोटीचा निधी आपण मंजुरीला टाकलेला आहे साहेबांच्या माध्यमातून. ना येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये पुढच्या वर्षी ज्यावेळी पॉवर ट्रॉफी असेल तेव्हाच आपल्याला यामध्ये काहीतरी बदल होईल. बदल व्हायला 5 वर्ष झालेली, परंतु यापेक्षा काहीतरी बदल असेल याबद्दल मला 100% खात्री आहे. सर्वप्रथम मॅच सुरू राहू द्या. आपल्यामध्ये उपस्थित असलेले हॅट्रिक आमदार माननीय श्री महेशजी चौगले साहेब यांचा शाही सन्मान करतील संदीप घरत आणि दिनेश भोईर यांना विनंती करतो त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. मायेची शॉल, महाराष्ट्राचा वस्त्र अर्पण करता येते. दिनेश भुईर आलेला आणि पुष्पगुच्छ संदीप घरत आणि आपला सर्वांचा तर्फे सन्मान चिन्ह आमदारांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर ज्यांनी विराज उमेश सोनावणे गॅलरी आहे का स्टँड आणि लाईव्ह त्यांच्यातर्फे दिलेलं आहे स्टुडिओ, असे उद्योजक उमेश सोनावणे यांचा सत्कार करतील. त्यांचे जिवलग मित्र आणि ते काय एकमेकाला बोलतात ते आम्ही एकत्र आम्हाला माहिती आहे, असे आमदार साहेब यांच्या सुभाष त्यांचा सत्कार. आणि घनशापूर साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील सत्कार करायचा आहे. एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिला जाते. उमेशजी सोनावणे साहेब यांचा सत्कार स्वतः आमदार साहेब करतायत. मॅच चालू करा, चालेल. मला माहिती आहे साहेब मेहुणे आहेत ते. हॅलो, या ज्या टुर्नामेंट्स आहेत ते 2 भागामध्ये 2 ॲसोसिएट, एक शेलार ते अंबाडी गट आणि भिवंडी ग्रामीण. या प्राईज हे वेगवेगळे असतील. फर्स्ट प्राईज भिवंडी ग्रामीणचं देखील आणि अंबाडी शेलार ते अंबाडी गट या असोसिएशनचे देखील दोन्ही प्राईज फर्स्ट प्राईज आमदार साहेब यांच्या माध्यमातून आलेले आहे. त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.
निश्चितच आपण जर पाहिलं तर दमदार आमदार महेशजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. भिवंडीचा माणूस नाही तर शेलारचा माणूस नाही तर शेलारच्या घरचा माणूस अशी भाषा वापरली गेली. मनातलं काय आहे ते पूर्णपणे ओटामध्ये आलं गेलं आणि खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद साहेबांचं. बोलूया खेळाकडे. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न तर केला होता. निर्धावचे होते सांगतात. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 8. आपण पाहतोय विजयाचं जे समीकरण आहे, लक्ष्य आहे 49 धावांचं. पहिलं षटक इथं मात्र पाहिलं गेलं तर खूप धावा कमी आल्या गेल्या. 8 धावा धावफलकावरती लागल्या, 2 गडी बाद झाले आणि आता विजयाचं समीकरण जे आहे ते 41 धावाचं, म्हणजेच प्रति षटकामागे 20.50 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. थोडा स्पीडअप करायचा, घाई करायचा. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचं आहे. आज अंतिम 16 आहे, अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले फायनल दिवस आहे. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 मान्यवर उपस्थित आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब व्यासपीठावरती विराजमान आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत आणि खरोखर त्यांना खूप आनंद होतोय की माझ्या गावात नाही तर मी माझ्या घरात आलो आहे याची फिलिंग आपल्याला देऊन जात आहेत सन्माननीय आमदार साहेब. मित्र, नेहमी म्हटलं जाते कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतः निर्माण करावं लागतंय. आणि आपण पाहिलं तर महेश दादानी तर स्वतः खूप मेहनत घेतलं, कर्तृत्ववान बनलं गेलं आणि चांगलं नेतृत्व या भिवंडीसाठी लाभलं गेलं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉल वसूल केला जाईल की यास चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू मात्र गॅदर केला जातोय. जेलच्या स्वरूपात फलंदाज फेल ठरतोय. पाहिलं तर सामान्यातील सामान्य माणूस, अर्थात सामान्य माणसासाठी सामान्य माणूस म्हणजे महेश दादा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा बोलणं असतो थेट, गाणी खूप चांगली धून त्यांची वाजवली जाते. नेहमी असं म्हटलं जातं त्यांच्याबद्दल की किती आले आणि किती गेले, उरून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाहीये महेश दादांचा दरारा. खरोखरच 3 वेळा आपला दरारा दाखवलेला आहे. हे केवळ नुसतं स्वतःच्या सांगण्यावरून होत नाहीये, तर हे कर्तृत्व आणि नेतृत्वाने होते. चांगलं नेतृत्व आणि चांगलं कर्तृत्व त्या जोरावरती मारली जाते हॅट्रिक आमदारकीची. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज इथं तयार होते. गोलंदाजी मार्ग वरती यावेळेस उडवलाय. आता काय करते पाहूया. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू जातो सीमा पार चौकार. सन्माननीय पिंटूजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. निश्चितच या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले मित्र म्हणून त्यांची स्पर्धा आहे. खास करून आपण पाहिलं तर दिनेशजी भोईर साहेब असतील आणि सर्व कमिटी असेल यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली स्पर्धा आणि स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले 3 टाइम आमदार बनले गेले सन्माननीय महेश दादा. ते आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. आपले लाडके आमदार आपण टीव्ही स्क्रीन वरती आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत.
डॅशिंग दिलदार मनाचा नेता आम्हाला लाभला कार्य सम्राट आमदार आमचा हवा पुन्हा आम्हाला थँक्यू डीजे. आपण ओलिया खेळाकडे पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. असिफ टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू या वेळेस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले फेकी इथं पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही. या एका धावेने धाव संख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचते. 49 धावांचं लक्ष असताना षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 अंकावरती अजूनही स्थिर आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजून भरपूर धावांची गरज. 36 धावांची अजूनही गरज आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवला. मिस टाइम. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु आपण पाहिलं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येनं 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं असिफ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चौकार जरूर लागला गेला, परंतु पहिल्या चेंडूवरती चांगली सफलता हासिल करून घेतली होती. नाही आलो नाही मी. उद्या येणार ते कसं काय? हा का? नाही तर उद्या तुम्हाला सकाळी भेटणार असतं पीस बघायला. हो काढावं लागेल ना, उद्या फिनिश करायला लागेल त्याला. बोला. हा बोला ना. नाही आलो ना अजून, तिकडेच आहे मी. आलो का लगेच तेच काम करणार आहे. हो ना जास्त दिवस आज काढतो कुठल्या पद्धतीने. हां फोटो पाठवतो. ठीक आहे. हो पीस निघाला पाहिजे बस, बाकी काय होईल पुटपुटचं बघू आपण. हो धावसंख्या पाहतोय धावफलकावरती आपल्याला 17 धावा. नंतर आपण हे करू. 7 चेंडू आणि आपण पाहिले तर विजयाचं समीकरण 32 धावांचं आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेस आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलेला आहे. क्या बात आहे. पूर्ण जीवाची आकांता लावली जाते मॅचला वाचवण्यासाठी. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतं. या ठिकाणी धावसंख्या पाहिली 17 या अंकावरती लागली जाते. आता शेवटचं अंतिम षटक आणि विजयाचं समीकरण 32 धावांचं. खूप लांब गेलेला आहे सामना. आजच्या दिवसामध्ये खरोखरच मापोली संघाने खूप प्रभावित केलं. पहिल्या सामन्यामध्ये मापोली या संघाने कवाडला मात्र बाद केलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय की हा एक सामना अतिशय चुरशीचा पाहायला मिळाला आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूने सरस ठरत असताना पाहायला मिळालं. मतीन स्पोर्ट मापोली. क्या बात आहे. यानंतर पॉवर शेलार आपण तयार राहायचं आहे. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. त्याच्यासाठी आपणही हात खुले करून वॉर्मअप करायचं आहे. बिग फाईट, बिग लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. मिस टाइम झालेला आहे. क्षेत्रशी येतोय. कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. अजून एकदा चांगला झेल घेतला जातोय. फलंदाज ठरतो फेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश येतोय. ग्रामीण पूलमध्ये आपण जर पाहिलं तर कारेवली आणि गोरसे बी हे 2 संघ
क्वालिफाय झालेले आहेत त्यांची आपल्याला एक फायनल पाहायला मिळेल. इथे मात्र पाहूया यावेळेस सोडवलाय. हा इमिश टाइम झालेला आहे. तू चल मैं आया ही भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. कोलिवली संघाच्या माध्यमातून कुठलाही फलंदाज तल टकून राहत नाहीये. आल्या पावली डगआउटला जाताना पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे आपण पाहू शकता. धावफलकावरती 17 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळते. खराब परिस्थिती मित्र म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी आतापर्यंत मतीन स्पोर्ट मापोली संघाची पाहायला मिळते. पहिल्या सामन्यापासून जो विजयरथ चालू केला होता आतापर्यंत अविरतपणे तो विजयरथ दौडत आहे, धावत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश येतोय. या अगोदर आपण जर पाहिलं तर चांगली खेळी कोलिवली संघाची पाहायला मिळाली होती चावे संघासमोर. यावेळेस अप्रतिम इथेही चेंडू हाताला जातोय. क्रॉस होऊन एक बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अंधाधुंदी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. काही पे निगाही काही पे निशाणा. निर्धावची झाली सांगता. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे आतापर्यंत. कॅफ मिडन षटक हाताला जाईल काही पाहिलं जाईल या स्पर्धेतील. इथेही चांगला चेंडू हाताला जातो. क्या बात आहे. बॅक टू बॅक चांगली कामगिरी इथं मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता. 4 चेंडू टाकून झाले, 2 गडी बाद केले. अजून एकही रन घेतली गेली नाही या ओव्हरमध्ये. या मॅचची औपचारिकता बाकी राहिली आहे. चित्र स्पष्ट होते, क्लिअर होते. मापोली संघ हा विजयी होतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताला जातोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. पॉवर शेलारच्या माध्यमातून आयोजित केलेले पॉवर ट्रॉफी 2025चं हे आयोजन भव्य दिव्य पाहायला मिळते. या परिसरामध्ये अर्थात या क्रीडानगरमध्ये उपस्थित असलेले या परिसरातील पंचक्रोशीतील आजी माजी सदस्य असतील, आजी माजी सरपंच उपसरपंच असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. एक धाव घेतली जाते इथं आणि आपण पाहिलं अशा रीतीने अतिशय दणदणीत विजय संपादन केला जातोय. लगेच मापोली संघाचा संघनायक या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करून घेऊया आपण. मॅन ऑफ द मॅच केफ यायचा आणि आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे आहे. 1 धाव दिली आणि 3 गडी बाद केले. सन्माननीय कुमार भावेश किशोर भोईर यांच्याकडून आपल्याला जी ट्रॉफी आहे ती पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅचची. तर चला लगेच संघनायक आपण या लगेच